नमस्कार सगळ्यांना. तर आज आपल्या कॉलेजमध्ये महिला दिनानिमित्त एक खास कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलं एक हृदयस्पर्शी असं एक नाटक. त्याचं नाव आहे मुलगी वाचवा. आणि या नाटकामधून समाजाला एक महत्त्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे की मुलगी वाचवली तर खूप सुंदर प्रकारे आपण भविष्य तिचं म्हणजे तिचं भविष्य आणखीन चांगलं होऊ शकतं. चला तर मग आपल्या कॉलेज कॅम्पसमधून आपल्या आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि पाहूयात आजचा महिला दिनाचा सेलिब्रेशनचा कार्यक्रम कसा होतोय. आणि माझ्यासोबत तुम्ही देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. चला तर मग या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. कार्यक्रमाची प्रास्ताविक या ठिकाणी आणि मान्यवरांचं स्वागत, त्यांचा सत्कार कार्यक्रम म्हटलं की येतच आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हे सुरू होतं आणि याच्यानंतर लगेचच नाटक सुरू होणार आहे. आज तुम्हारी डान्सची स्पर्धा आहे. अजून थोड्या वेळ तोपर्यंत प्रॅक्टिस करू. हो माझी पण सुट्टी संपली. मला पण आता जावं लागेल. काय करू? काय
गुणबाई, आबाई, गुणबाई. पाणी आणलं मला. हो, आणते. घे घ्या मामा पाणी. अगं गुणबाई, मी काय म्हणतोय, आपली दिदी मोठी झाली आहे, लगीन करायला हरकत नाही आता. का हो मामा, अचानक कसं करायचं दीदीचं लग्न? चांगलं स्थळ तर येऊ द्या. आणि आता तिचं शिक्षण चालू आहे. हे काय नाही, मी माझ्या जोडीदाराला सांगतो तर पाहिला, लवकर लगीन करून देऊ आपण तिथं. बाजाराला शिकणं आणि मला झालं नाचणं. नाचणं म्हणजे? मामा, आतापर्यंत तर तुम्ही कधी काय बोलले नाही. आता अचानक काय झालं असं बोलायला? दादा, ए दादा. अगं आई, काय झालं? अरे तुला सकाळ सकाळ आजच्या काय झालंय बघ. अहो आजोबा, काय झालं? अरे किती मोठी झाली आहे, बाहेर लोक नावं ठेवतात, एकतर तुझा बाजारी, कमी जबाबदारी तुझ्यावर, तुझ्याला ही पोरगी बिघडली तर काय करायचं? पोरगी मोठी झाली की बाहेर लोक नावं ठेवायला चालू, त्यात आपण काय उत्तर देऊ शकत नाही. का उत्तर देऊ शकत नाही बाबा? आपल्या दिवशी जर काही चुकी नसली तर का उत्तर देऊ शकत नाही? अहो या छोट्या विचाराची लोक, यांना काही काम धंदा नसतो आणि असलं तरी ते करता करता इतरांना नाव ठेवण्याची वृत्ती त्यांची जात नाही. हे नक्की मंदा आणि नंदा यांचंच काम असेल. यांना तशी सवय आहे माझ्या मुलीबद्दल वाईट बोलायची. काही दुसरे काम नाही, यांच्या काही गावाच्या उंचापत्या करायला लागतात त्या दोघींना. जाऊ दे काही, कशाला कळकळ करते? आणि हा आज जे झालंय ते तिला कळता कामा नाही. बाबा आजारी असले म्हणून काय झालं? मी आहे ना तिचा दादा, ती सर्व सांगते मला आणि मी समजून सांगतो तिला. आई, ह्या वयात अशा चुका होतच राहतात, पण त्या प्रेमाने समजून सांगितलेल्या बऱ्या, कारण रागून याचा काही उपयोग होत नाही. त्यांच्याशी जेवढं लवकर संवाद होईल तेवढंच चांगलं. आणि बाबा, आजोबा, तुम्ही भलतंच काय टेन्शन घेता या लोकांचं? याने वेळ तुमची तब्येत खराब होईल. बरं बरं लेकरा, काळजी वाटते रे मला तुमची. एकतर लोक अशी चर्चा करतात, तुझ्याला काही बरं वाईट झालं तर मी काय म्हाताऱ्यानं काय करायचं? दिवस चांगले नाही रे बाळा. आजोबा, तुम्ही नका हो काळजी करू, मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. बरं मामा, तुम्ही आता करा आराम. आणि दादा, तुला जायचंय ना, तू पण घे बॅग भरून चल.
आहे का? नाही साहेब, लय हुशार होती माझी लेक. म्हणून मी तिला शिकायला टाकली. तिने काय बी नाही सांगितलं मला. ठीक आहे, ही चिठ्ठी तुम्हीच वाचा. यातून हे शेवटचं तुम्हाला ते वाचून. आई आणि बाबा, मला तुमच्याशी खूप आधी सगळं बोलायला हवं होतं, पण मला भीती वाटत होती. हॉस्टेलवर राहत असताना आणि कॉलेजला जाताना एक मुलगा सतत मला त्रास देत होता. मी त्याला स्पष्ट नकार दिला तरीही तो थांबला नाही. उलट त्याने मला धमकी दिली की मी त्याचं ऐकलं नाही तर तो माझ्याबद्दल खोटे व्हिडिओ बनवून लोकांमध्ये पसरवेल. मी त्याला विरोध केला, पण त्याने खोटे व्हिडिओ पसरवले. त्यामुळे माझी आणि घराची बदनामी झाली. आई, मी चुकीची नव्हते ग, पण समाजाने काहीही घडलं तर आधी मुलीलाच दोष दिला जातो. लोक सत्य समजून घ्यायला आधीच निर्णय देतात. मला आधीच तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं, पण घरातलं कठोर वातावरण पाहून मला भीती वाटत होती. कदाचित मी बोलले असते तर आज परिस्थिती वेगळी असती. समाजाने एक गोष्ट समजून घ्यायला हवी, चूक नेहमी मुलीचीच असते असं नाही. खरा दोष त्या व्यक्तीचा असतो जो दुसऱ्याला त्रास देतो आणि बदनाम करतो. तुझी ताई. ताई, लय मोठी चूक झाली ग. मीच नाही समजून घेतलं तुला. ताई, आपण मुलींना समजून घ्यायला पाहिजे, त्याची संवाद ठेवला पाहिजे. आज आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपल्या मुलींची स्वप्न त्यांना आपण साथ दिली पाहिजे, त्यांना नकार नाही दिला पाहिजे. आणि मुलींनाही काही अडचणी असल्या तर त्यांनी नक्कीच आपल्या घरच्यांशी बोललं पाहिजे. अरे बाळा, बाबाच काय बोलतो यावर लक्ष देण्यापेक्षा आपल्या मुलाचा विश्वास ठेवणं महत्वाचं असतं रे बाळा. आणि हो, मुलींनी पण आपल्या पालकांशी संवाद साधला पाहिजे. यावरून अनेक काही घटना टाळता येतात. मुलींनो, आयुष्यात काही अडचणी असल्या तरी त्यांना घाबरू नका. कोणतीही भीती, त्रास किंवा समस्या असल्या तर मनात ठेवू नका. आपले आई वडील, भाऊ बहीण किंवा जवळच्या व्यक्तीशी मन मोकळेपणाने बोला. कारण हे भेटलेलं आयुष्य एकदाच असतं आणि या आयुष्यामध्ये प्रत्येक समस्येचं निदान असतं. तसेच पालकांनीही आपल्या मुलांवरती विश्वास ठेवला पाहिजे, त्यांच्या स्वप्नांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे. मुलांशी संवाद साधला पाहिजे, त्यांना एका मित्राप्रमाणे समजून घेतलं पाहिजे. कारण संवाद आणि विश्वास या दोन गोष्टी जर नात्यात असल्या तर अशा प्रकारच्या अनेक घटना टाळता येऊ शकतात. धन्यवाद. आणि या ठिकाणी नाटकाचा शेवट झालेला आहे. कसं वाटलं नाटक मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर समोसा आणि वडापावची नाश्त्यासाठी सोय केली होती. याच्यासोबतच आजचा व्हिडिओ या ठिकाणी एंड करते. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत